आणि हा रस्ता बंद असल्याने तुम्हाला खूप मोठा फटका आहे? नाही, तो बंदच काम आहे, बंदच काम, टोटल काम बंद आहे. आणि साधारण पावसाळ्याच्या आत हा पूर्णपणे वापरात येईल असं आपण बघूयात. आणि साधारण पावसाळ्याच्या आत हा पूर्णपणे वापरात येईल असं आपण बघूयात. सर, दुर्लक्षित असलेला हा सर रस्ता अनेक वर्षापासून खड्डेमय आहे, त्यावर तुम्ही अगोदर लक्ष का दिलेलं नाही? ब्रिजच्या बाबतीत बोलूयात आपण आज. तरी पण सर खड्ड्यांमुळेच ब्रिजला प्रॉब्लेम झाला असेल ना? नाही, आता 70-75 वर्ष जुना ब्रिज आहे हा. ओके सर. हा, तर आता आपण त्याच्या दुरुस्तीच्या बाबतीत आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून पूर्ण करूयात. ठीक आहे. मनोरवाडा भिवंडी या राज्य मार्गावर टेन जवळ असणाऱ्या पुलाला भगदाड पडल्याची तक्रार प्राप्त झाली आणि या मार्गावरील अवजड वाहतूक 31 मार्च रोजी रविवारपासून बंद करण्यात आली. तर 1 एप्रिल रोजी या पुलाची तज्ज्ञांमार्फत तपासणी करून निर्णय घेऊन या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र 2 दिवसच काम सुरू होऊन आज 10 ते 15 दिवसांपासून येथील काम बंद आहे. पावसाळ्या अगोदर काम पूर्ण करण्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत देण्यात आले होते, मात्र त्यांचं हे आश्वासन फोल ठरलं आहे असेच दिसते. मात्र सध्या या पुलावरचे काम बंद असल्यानं अनेक प्रवासी वाहनधारक यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. हा पूल अवजड वाहनांसाठी बंद असल्यानं याचा फटका दुकानदार, ढाबेधारक, कंपनी मालक यांना बसत आहे. त्याचबरोबर मालवाहू कंपनीला देखील याचा मोठा फटका बसत आहे. या रखडलेल्या पुलाच्या कामामुळे अनेकांचे धंदे आज ठप्प झाले आहे. त्यामुळे या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी GK एंटरप्राइजेस बिल्डिंग मटेरियल सप्लायर या कंपनीचे मालक किरण पाटील यांनी केली आहे. सर, तुमच्या गाड्या कसं वसईवरून कसं इथून जातात? आम्ही हमरापूर पासून तर मासवण परत. मासवण तुमच्या गाड्या जातात कशा? मातीच्या माझ्या बरोबरची भरणी चालू आहे. आणि हा रस्ता बंद असल्याने तुम्हाला खूप मोठा फटका आहे? नाही, तो बंदच काम आहे, बंदच काम, टोटल काम बंद आहे. मी आता मनोरवाडा भिवंडी टेन नाक्यावरील जो हा रस्ता आहे आणि हा करळगावचा पूल आहे, देहरजे नदीवरील पूल आहे, या ठिकाणी उभी आहे. मात्र या ठिकाणी 1 एप्रिल रोजी पूल तज्ज्ञांकडून पुलाची पाहणी करण्यात आली, स्ट्रक्चर ऑडिट त्यांच्याकडून पाहणी करण्यात आली आणि त्यानंतर काही 1-2 दिवस वाटतं ह्या पुलाचं हे थोडक्यात काम करण्यात आलं. वरचं फक्त हा थर डांबराचा काढलेला आहे. मात्र त्याच्यानंतर आज किती दिवस झाले असतील तरी हा काम बंदच आहे ना? 15 दिवस वर झाले, काम बंद आहे. आणि ह्याचा फटका दुकानदार, वाहन चालक, प्रवासी ह्या सगळ्यांना ह्याचा फटका मोठा बसत आहे. मी किरण पाटील, वसई. आमचं मुंबई वडोदरा रोडला माती भरणीचं काम चालू झालंय. त्या काम रस्ता बंद असल्यामुळे आमचा टोटल धंदा ठप झालेला आहे. आम्हाला दुसरा कुठं पर्यायी रस्ताच नाहीये, कारण त्या रोडला जायला आम्हाला 40 किलोमीटर परवडणार नाहीये. त्यामुळे इंधनाचा खर्च जास्त वाढल्यामुळे आमच्या गाड्या टोटल बंद झाल्यात. आणि या ब्रिजवर आता जेव्हापासून ब्रिज बंद केलाय तर वरचा कव्हर काढल्यापासून त्याचं काही सुद्धा काम चालू केलं नाही. तर आमची इच्छा आहे की लवकरात लवकर सरकारने याच्यावर लक्ष देऊन त्या रोड जो ब्रिज कंपोज झालाय त्या स्ट्रक्चरच्या ऑडिटच्या रिपोर्टप्रमाणे जर तो चालू शकत असेल तर त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करून रोड चालू करा ही आमची विनंती आहे शासनाला. सर, त्यांनी जेव्हा ते पुलाची पाहणी करण्यासाठी आलेले तेव्हा PWD त्यांनी काय सांगितलेलं की पावसाळ्या अगोदर ह्या पुलाचं काम होईल. मात्र पावसाळ्यात आता तोंडावर आहे, तर तुम्हाला काय वाटतं ब्रिजचं काम कम्प्लीट होईल का? सांगू शकत नाही. यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर आहे की कसं काम करणार. याच्यावरती डायरेक्ट कॉन्क्रीट करणार का RCC चटई टाकून त्याच्या कॉन्क्रीट करून सध्या टेम्पोररी चालू करणार. हा सर्व रिपोर्ट स्ट्रक्चर ऑडिटवर आहे फाउंडेशनचा. सर, तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय असं मत आहे का की ह्या पुलाचं काम कशा पद्धतीने करायला पाहिजे होतं जेणेकरून काम पण लवकरात लवकर झालं असतं आणि प्रवाशांसाठी हा पूल सुखकर लवकर झाला असता? जेणेकरून तज्ज्ञांच्या अहवालाप्रमाणे जर पूल चालवायच्या स्थितीत असेल तर सरकारने लवकर चालू करा. पूल तर मजबूत आहे सर, मग लवकर चालू करा. जो वरचा कव्हर काढलाय त्याच्यावरती RCC चटई टाकून RMC टाकून कॉन्क्रीटिंग करून ब्रिज चालू करावं ही आमची विनंती आहे. अच्छा सर, मला असं वाटतं की एवढे लोकांचे आज हाल होत आहेत, लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यायला पाहिजे होतं, ह्याविषयी तुमचं काय मत आहे? आता सध्या इलेक्शनचे वारे आहेत,
त्यामुळे त्याला टाईम वेळ गेला आपण सांगू शकत नाही. तरी पण लोकांच्या सोयी करता त्याने येऊन पाहणी करून संबंधितांना ताबडतोब काम चालू करायची सूचना द्यावी ही विनंती. बाजूचा पूल पण सर बंदच आहे, जर तो चालू केला असता. पण त्याच्यावर मी काही प्रतिक्रिया देऊ शकत. तो गेले 10 वर्ष असंच पडलेला आहे. तो कशामुळे बंद झालाय हे शासन आणि PWD डिपार्टमेंट ह्यांनाच माहिती आहे. आम्ही त्याच्याबद्दल काय बोलू शकत नाही. तुम्ही काय आवाहन करणार आहे का तरी सार्वजनिक जे बांधकाम विभाग आहे त्यांना तुम्ही खरंच आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन करणार आहे जेणेकरून लोकांचे जे धंदे ठप्प झालेले आहेत ते धंदे आता पावसाळा पण येणार आहे त्याच्यामुळे ते धंदे चालू व्हावे यासाठी तुम्ही काय आवाहन करणार आहे? आमची कळकळीची विनंती PWD डिपार्टमेंटला की यांनी लवकरात लवकर रस्त्याची रिपेअरिंग करून हा रस्ता चालू करावा ही आमची कळकळीची विनंती आहे. त्याच्यावर लक्ष द्यावं ही विनंती आहे. जेव्हा हा काम चालू होईल तो निकृष्ट दर्जाचा होईल की चांगलं होईल हे तर आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे का? आता पावसाच्या दृष्टीने हा ब्रिज पाडून बनवणं एवढं इझी नाही, कारण आता पुढे 4 महिने पाऊस आहे आणि या भागामध्ये नदी असल्यामुळे पाण्याचा प्रवाह भरपूर जोरात असतो. तर पावसानंतर जी काय पुढे शासनाची काय भूमिका असेल ती नंतर ठरायचं. पण आता जर स्ट्रक्चरचा ऑडिटचा रिपोर्ट जर काम चालण्यासारखं असेल तर त्याने त्याच्यावर लक्ष द्या ही आमची पक्की कळकळी. तर पहिल्याचं जे काम होतं त्या पहिल्याच्या कामामध्ये आणि आताच्या कामामध्ये भरपूर फरक असतो, त्याच्यावर तर बोला तुम्ही. आता जे मटेरियलची क्वालिटी काय ते जी ज्यावेळेला काम चालू होते त्यावेळेला जी लॅब टेस्ट असते, सिमेंट बोला, खडी बोला, रेती बोला, त्याच्यावर कामाचं पुढचं काम त्याच्यावर ठरलेलं असतं. तर आज आमचे विकास समाचारचे मुख्य संपादक आरिफ पटेल यांनी पालघरचे कार्यकारी अभियंता सचिन पाटील यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता यावेळी ते काय म्हणाले पाहूया. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. आरिफ पटेल बोलतोय. बोला. साहेब, एक करडगावचा जो पूल आहे त्याचं काम बंद आहे, लोकांचे बरेच हाल होतात, तर कधी चालू होणार आहे? कोणतं? मी आरिफ पटेल, पत्रकार, लोकमत. हॅलो. हां, तुम्ही त्याची व्हिजिट आले ना? हो. अहो ते कसं सिस्टमॅटिक झाला तो खूप जुना पूल आहे ना. जसं आपल्याला जुने पेशंट असतात ना बघा, त्याचे खूप हाड मोडलेले असतात. अच्छा. हां. डायबिटीस असतो. हां. मग त्याला हे असतो ते असतो. मग आपण काय करतो, हळूहळू ट्रीटमेंट सुरू करतो त्याची. अच्छा. मग ते ट्रीटमेंट सुरू झाली का मग आपण ते असं नको व्हायला की बरेच कुठेतरी अडचणी आलं पाहिजे म्हणून आपण ते एक पार्ट हळूहळू पार्ट काढणार त्याचा. अच्छा अच्छा. नाही, पण काम बंद आहे साहेब गेल्या 16 दिवसापासून, काहीच नाही होत तिकडे हालचाल. हो बरोबर आहे. त्याच्यानंतर काय माहितीये का, ते जे साहित्य आणि केमिकल लागतं ना त्याला लावायला ते आपण मागवतो ह्या. तोच आमचं ते 2 दिवस चर्चा झाली की एखाद्या पेशंटवर आपण म्हणतो ना चर्चा झाली काय ऑपरेशन करायचं, कुठलं ऑपरेशन करायचं. अच्छा. तसं ते चर्चा झाली 2-8 दिवस एक्सपर्टची चर्चा झाली. आहे तो खूप जुना पूल 75 वर्षाचा. त्याला खूप काळजीपूर्वक हाताळायला लागणार. अच्छा. आणि मी काय बोलतो साहेब, ते खालचा जे बायपास चालू केला ते पण नाही सुरू केला अजूनपर्यंत. काय म्हणता? बायपास तो नाही हलगवाला चालू ना. नाही, गाड्या चालू नाही केल्या अजून. सर नाही, हलगवाला जाणार, मोठ्या गाड्या जाणार नाही त्या पुलावर किंवा वळणावर किंवा बाया वळणावर. अच्छा, असं आहे का? तर लहान गाड्या चालू झाल्या तसा? फक्त लहान गाड्यावरती चालू आहे ना. अच्छा अच्छा अच्छा. पावसाळ्या अगोदर होईल का काम? काम आता दुरुस्तीच आहे. नाही, पावसाळा आधी होईल का सर? प्रयत्न आहे आता, काय एवढं दिवस खूप कमी राहील. तेच ना, पावसाळा आधी होईल तर बरं आहे ना, नाहीतर मग काय लोकांचे धंदे ठप्प झाले. जीव महत्वाचा ना, ते उगाच ट्रॅफिक सोडावे आणि काहीतरी व्हावं. अच्छा 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 अच्छा. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू.